हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27. आज दिनांक आहे 9/7/2026 आणि कालच आपलं स्पेशल राऊंड 2चं वेळापत्रक हे लागलं. आणि यामध्ये सगळ्यात एक महत्वाची चांगली न्यूज अशी होती की दिनांक 15 जुलै 2026 पासून जे विद्यार्थ्यांचं आर्ट्स कॉमर्स असो किंवा सायन्स असो त्याचं कॉलेज आहे ते चालू होणार आहे. ही एक चांगली न्यूज होती. पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरती अजून एक बॉम्ब पडला, तो म्हणजे काय की स्पेशल राऊंड 2 हे जे आहे ते फक्त मुलींकरता असणार आहे. असा जो एक बॉम्ब पडला विद्यार्थ्यांना. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक अजूनच परेशान झालेले आहेत की आता सध्याचा जो राऊंड होणार आहे विशेष फेरी 2 हा तर पूर्णपणे मुलींसाठी असणार आहे. मग मुलांनी या राऊंड मध्ये पार्टिसिपेट कसं करायचं? तर सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मला सांगायचं की या पर्टिक्युलर राऊंडचं जे सर्क्युलर आहे ते खूप आधी आले होतं. बघा, हे सर्क्युलर जे तुम्हाला बघायला मिळतंय हे सर्क्युलर आहे 3/6/2026 आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला इथं विषय बघायला मिळतोय मुलींसाठी विशेष 5वी फेरी आयोजित करण्याबाबत. आणि जो स्पेशल राऊंड 4 होता, बरोबर आहे का नाही? स्पेशल राऊंड 4 होता तो ओपन टू ऑल, मुलं आणि मुली भरू शकत होते. आणि स्पेशल राऊंड जो 5 असणार आहे तो फक्त फिमेल कॅन्डिडेट साठी असणार आहे. हे हे सर्क्युलर त्याच्या बाबतीत होतं, बरोबर आहे ना? तर हे सर्क्युलर बघा इथे लिहिलेलं आहे सरळ सरळ. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मुलींकरता विशेष 5वी फेरी 27/4/26 नुसार आयोजित करण्यात यावी. आणि या फेरीमध्ये फक्त विद्यार्थिनींना त्यांच्या पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय निवड करून प्रवेशाची संधी देण्यात यावी. म्हणजे बघा ह्यात क्लिअर लिहिलेलं आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या सर्क्युलरकडे दुर्लक्ष केलं असावं, पण त्यांना मला अजून हे सर्क्युलर जे आहे त्यांच्या नजरेत आणून द्यायचं आहे की बघा, 5वी जी फेरी आहे ती फक्त फिमेल कॅन्डिडेट साठी असणार आहे. मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकणार नाहीत. आणि मग काय झालं, भरपूर विद्यार्थ्यांनी नुसत्या कॉमेंटवर कॉमेंट चालू केल्या. तर बघा कॉमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, सर आणि ज्या मुलांचं ऍडमिशन राहिलं आहे ते मुलं काय करतील? स्पेशल राऊंड 2 तर फक्त मुलींसाठी आहे, मग ज्या मुलांचा नंबर नाही लागला आहे ते काय करतील? तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ही एकच कॉमेंट नाही, अजून बघा, सर माझं ऍडमिशन 3 तारखेला कॅन्सल केलं, मुलांसाठी नक्की राऊंड होईल का? तर या सगळं सगळं जे मार्गदर्शन आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळणार आहे. ठीक आहे. तर भरपूर साऱ्या कॉमेंट्स विद्यार्थ्यांच्या आलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सर्क्युलर दाखवलं. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, म्हणजे आपलं जे ब्राउशर आहे त्या ब्राउशर मधल्या गोष्टी दाखवतो. शून्य फेरी आपली पहिल्यांदा झाली, त्याच्यानंतर नियमित फेरी 1 झाली, त्याच्यानंतर नियमित फेरी 2, नियमित फेरी 3, म्हणजे हे जे होते ते कॉमन कॅप राऊंड म्हणत होतो. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3. त्याच्यानंतर चौथी फेरी झाली ती आपली ओपन टू ऑल झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आता ही जी फेरी असणार आहे स्पेशल राऊंड 2, त्याला आपण मुलींकरता विशेष फेरी म्हणतोय. हा असणार आहे आपला 5th राऊंड असणार आहे. पण आवश्यक भासल्यास अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे आयोजन केले जाऊ शकते. बघा, एटी केटी आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठी. तर एटी केटी मध्ये जे विद्यार्थी असतील ज्यांचे 1-2 सब्जेक्ट राहिले असतील आणि त्यांनी ते सब्जेक्ट आता काढून घेतील, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. आणि जे राहिलेले विद्यार्थी असणार आहेत 5व्या फेरी झाल्यानंतर, 5व्या फेरीत तर सगळ्या मुलींचं ऍडमिशन होईल. चौथ्या म्हणजे वरच्या कुठल्याच राऊंड मध्ये अजून ऍडमिशन मिळालं नाही, तर सर्व विद्यार्थ्यांसाठी अजून अतिरिक्त विशेष फेऱ्या आयोजित केल्या जातील. त्यामुळं कुणीही काळजी करायची गरज नाही आहे. त्याच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. बघा इथं लिहिलेलं आहे बघा, आपलं जे विशेष फेरी 2 वेळापत्रक आलेलं आहे का नाही, स्पेशल राऊंड 2 वेळापत्रक आलेलं आहे. तर इथं बघा लिहिलेलं आहे बघा 7 नंबरचा आकडा, पुढील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे. ह्याचा अर्थ काय की 100% पुढचा राऊंड लागणार आहे. स्पेशल राऊंड 3 येणार आहे, कुणीही काळजी करायची गरज नाही. आणि स्पेशल राऊंड 3 असणार आहे तो मुलं म्हणजेच मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेट दोघांसाठी असणार आहे, कुणीही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. आता हे ओपन करूया आपण आणि आपण डॅशबोर्डला जाऊया. तर डॅशबोर्डला गेल्यानंतर बघा इथं 14,73,420 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि काल दिनांक आपला स्पेशल राऊंड 1 संपला. स्पेशल राऊंड 1 संपल्यानंतर किती मुलांनी ऍडमिशन घेतलेलं आहे बघा टोटल. हे कॅप मधून ऍडमिशन झालेले आहेत, हे कोटामधून ऍडमिशन झालेले आहेत. 11,21,003 विद्यार्थ्यांचे टोटल आतापर्यंत ऍडमिशन झालेले आहेत. आणि अजून वॅकन्सी किती शिल्लक आहे, टोटल वॅकन्सी किती शिल्लक आहे बघा. तर हे एवढी इंटेक आहे, हा एवढा इंटेक आहे. टोटल 22 लाख जागा आहेत, 22 लाख जागा. त्यातल्या
11 लाख जागा फक्त भरलेल्या आहेत. म्हणजे एवढी वॅकन्सी शिल्लक आहे. मला सांगा एवढ्या मुली आहेत का? 10,99,423 फक्त मुलीच राहिल्यात का? त्यामुळे मुलं पण ह्यात राहिलेली आहेत आणि ते सर्व मुलांसाठी आपली जी स्पेशल राऊंड 3 आहे, म्हणजे कुठला स्पेशल राऊंड 3 आहे तो आयोजित केला जाणार आहे. हे फिक्स आहे. हे फिक्स आहे आणि करायलाच पाहिजे. भरपूर साऱ्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. बरेच विद्यार्थी असे आहेत त्यांना वरच्या राऊंड मध्ये काय होतं, ऍडमिशन मिळालं, पण या विद्यार्थ्यांनी त्या राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलेलं नाही. त्याचं कारण होतं की त्यांना त्यांचं जे कॉलेज मिळालं होतं ते नापसंत होतं. कॉलेज जे कॉलेज मिळालं ते त्यांना आवडलेलं नाही. बरेच विद्यार्थी असे आहेत की त्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं, त्यांनी ऍडमिशन पण घेतलं, पण त्यांना ते काही कारणास्तव त्यांना ते ऍडमिशन जे आहे ते ऍडमिशन त्यांना कॅन्सल करावं लागलं. काय करावं लागलं? कॅन्सल करावं लागलं. म्हणजे असे सर्व विद्यार्थी अजून शिल्लक आहेत ज्यांना अजून ऍडमिशन मिळालेलं नाही. तर सर्व विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे, जो स्पेशल राऊंड 3 होणार आहे हे फिक्स आहे. त्याच्यामध्ये मुलं पण फॉर्म भरू शकतील आणि मुली पण फॉर्म भरू शकतील. त्यामुळे कुणीही काळजी करू नका. आणि आपल्याला इथं लिहून आपलं जे सर्क्युलर आहे, आपलं सर्क्युलर नाही तर आपलं जे ब्राउशर आहे त्या ब्राउशर मध्ये लिहिलेलं आहे क्लिअर कट, आवश्यकता भासल्यास अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे आयोजन केले जाणार. ठीक आहे, कुणीही काळजी करायची गरज नाही. आता त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. याच्यामध्ये बघा, हे जे मुलांसाठी आणि मुलींसाठी जे विशेष फेरी होती, जे आपली स्पेशल राऊंड 1 होता, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे मिळालेलं आहे. त्यातनं ज्या आता मुली राहिल्यात त्या मुलींसाठी फक्त आत्ताचं काय होणार आहे, आत्ताचा जो राऊंड होणार आहे तो फक्त मुलींसाठी होईल. आता बघा इथं तुम्ही बघायला मिळते, प्रत्येक फेरीसाठी ऑनलाईन संमती दर्शवायची आहे. आता जो आपला स्पेशल राऊंड 2चं जेव्हा फॉर्म फिलिंग चालू होईल तर ते फक्त मुलींसाठी असेल. मुली काय करतील, फॉर्म फिलअप करतील आणि आपला भाग 2 पुन्हा भरून तो लॉक करायचा आहे. सर्व विद्यार्थिनींसाठी बोलत आहे. ठीक आहे, आणि हे सगळं अशा प्रकारे तुम्हाला सर्व प्रोसिजर आहे ती फॉलो करावी लागणार आहे. ठीक आहे, आय होप ही सगळी माहिती इथपर्यंत जी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती समजलेली आहे. जर तुमचे अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, त्याचं उत्तर मी देत असतो. आणि जर तुम्हाला अजून काही बोलायचं असेल, तुम्हाला प्रवेश फेरीच्या बाबतीत काय जास्त मोठी अडचण असेल तर आपलं जे इन्स्टाचं पेज आहे त्या इन्स्टाच्या पेजवरती तुम्ही फॉलो करा. आणि आपण वेळापत्रक 2 म्हणजे स्पेशल राऊंड 2चं वेळापत्रक आहे, जो की राऊंड फक्त मुलींसाठी असणार आहे. मुली कॅप राऊंड मधून पण ऍडमिशन घेऊ, कॅप म्हणजेच हा जो नॉर्मल प्रोसिजर आहे त्यामधून घेऊ शकतात किंवा कोटामधून पण घेऊ शकतात. सो दोन्हीसाठी अप्लाय करू शकतात. कुणीही मुलांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि त्याच्या बाबतीत आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर जर तुम्हाला या विशेष फेरी 2 वेळापत्रकाच्या बाबतीत जर काय अडचण असेल तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, त्याचा आन्सर मी करत असतो. ठीक आहे, भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. बाय बाय.